सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो ही माझी 15 ऑगस्टची मॉर्निंगचा टाईम आहे आणि इथे मी ट्रेनमध्ये थांबली आहे. मला दादरवरून अंधेरीला जायचं आहे. तो प्रवास आहे हा. आणि ॲक्च्युली मी सनराईज कॅप्चर करायचा प्रयत्न करत होती बाहेर. सो तोच प्रयत्न चालू आहे. त्यानंतर मी गेली आहे माझ्या कॉलेजमध्ये आणि कॉलेजमध्ये आम्ही सगळ्यांनी अशा प्रकारे फोटोज काढले आहेत. हे माझ्या कॉलिगनी एका काढलं, परत हा सुद्धा माझ्या एका कॉलिगनी फोटो काढला आहे. हा आमचा ग्रुप फोटो आहे. हा आमचे ग्रुप फोटोज आहेत सगळे. त्यानंतर आमचा प्रोग्राम सुरू झाला आणि ही माझी एक स्टुडंट आहे जी आता टीचर आहे. सो तुम्ही बघू शकता की ती मुलांना तयार करते आहे जाण्यासाठी, म्हणजे त्या ह्याच्याबरोबर प्रोसेशन बरोबर, जे झेंडावंदनसाठी प्रोसेशन निघतं त्याच्यासाठी ती तयार करते आहे स्टुडंट्सना. हे आमचे मॅम आहेत आणि हे सगळे रेडी आहेत जाण्यासाठी प्रोसेशनमध्ये. हे सगळे आता निघालेले आहेत. तर ही आमचं पहिला स्टेप असतं जेव्हा आम्ही फ्लॅग होस्टिंग करायला जातो. सो फ्लॅग होस्टिंगच्या वेळेला असे सगळे हेड आणि मॅनेजमेंटची लोक एकत्र जातात पुढे आणि मग नंतर आम्ही दुसऱ्या साईडला उभे असतो. सो तो ऑडिओ मी तुम्हाला ऐकण्यासाठी ठेवला होता की आमचा कशा प्रकारचा बँड असतो आणि कशा प्रकारे पूर्ण डिसिप्लिनमध्ये या सगळ्या गोष्टी होतात. तुम्ही बघू शकला की मार्च पास्ट कशी असते आणि कसे वॉकिंग करतात मुलं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि इथे येऊन हे फ्लॅग होस्टिंग झालेलं आहे ऑलरेडी. सो तुम्ही बघू शकता फ्लॅग होइस्टेड आहे वरती. त्याच्यानंतर प्रेयर झालं. प्रेयर म्हणजे आमचं नॅशनल अँथम झालं. त्यानंतर थोडं 1-2 सॉन्ग झालं, झेंडा ऊंचा रहे हमारा वगैरे. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला सांगितलं गेलं की आपण ऑडिटोरियमला जायचं आहे पुढच्या प्रोग्रामसाठी. पण मी ते गोष्ट नोटीस केली, वरून भरपूर लोक बघत होती. सो मला असं वाटलं की आपण का नाही तिकडे जाऊन थोडं फोटो काढायचा प्रयत्न करावा. सो मी वरच्या बाजूला गेली, म्हणजे तिकडे तुम्ही बघू शकता फर्स्ट सेकंड फ्लोअर आहे. सो मी तिकडे गेली आणि मी तिकडून काही शॉट्स घेतले, ते तुम्हाला दाखवते मी पुढच्या ह्याच्यात. आता बघ. Thanks for watching.